हॅलो एव्हरीवन, नमस्ते मुलांनो, बाळांनो. आज आपण शिकणार आहोत इन्फॉर्मल लेटर आणि ह्या इन्फॉर्मल लेटर मध्ये आपल्याला मिळणार आहेत 5 पैकी 5 मार्क. ओके, तर सुरू करूया आपण इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र. हे पत्र कोणाला लिहिलं जातं हे अगोदर पाहूया आपण. आणि पत्र कोणाला लिहायचे, कशासाठी लिहायचं हे अगोदर समजून घ्या. टाइप्स ऑफ इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटरचे प्रकार बघा. याच्यामध्ये काय, पर्सनल लेटर म्हणजे आपल्या क्लोज वनला लिहायला, लेटर टू फ्रेंड, लेटर टू फॅमिली मेंबर, लेटर टू रिलेटिव्ह, लेटर टू क्लोज अक्वेंटन्सेस. म्हणजे याच्यामध्ये काय, रिटर्न लेटर कोणाला लिहिलं जातं, पर्सनल एक्सपिरियन्स साठी, इमोशन साठी आणि इव्हेंट साठी मित्रांना लिहिलं जातं. फॅमिली मेंबरला डेली अपडेट्स, दररोजच्या जीवनामध्ये काय घडतंय ते आणि पर्सनल लाईफ बद्दल बोलण्यासाठी याचा वापर केला जातो. रिलेटिव्हला लिहित असताना कझनला, आंटला, अंकलला अपडेट घेण्यासाठी, इन्व्हिटेशन देण्यासाठी आणि कोणालाही लिहा पत्र बेस्ट विशेष देण्यासाठी, कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी हे पत्र लिहू शकता. पुढचं आहे क्लोज अक्वेंटन्सेस साठी. हे पत्र लिहायचे तुम्हाला क्लोज, ज्याला आपण चांगलं ओळखतो, आपल्या नात्यातला नाही परंतु आपण नात्यासारखंच आहे, आपल्या जवळचाच आहे, आपल्या घरचाच आहे म्हणतो की नाही, त्याच्यासाठी हे पत्र लिहायचे. त्याच्यानंतर बघा, इन्फॉर्मल लेटर हे कोणाला लिहिलं जातं, फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला, रिलेटिव्हला आणि क्लोज म्हणजे हे त्यालाच लिहिलं जातं. इम्पॉर्टंट न्यूज शेअर डिस्कशन करण्यासाठी, कझनला, सिब्लिंग्सला, सिब्लिंग्स म्हणजे भाऊ भाऊ बहीण यांना लिहिलं जातं ग्रीटिंग्स करण्यासाठी. ओके, सो लेट्स गो स्टेप्स. पहिलं बघूया आपण सेंडर्स ऍड्रेस. सेंडर्स ऍड्रेस म्हणजे काय, कोणाला पत्र लिहायचं, दॅट्स इट. किसको लिखना है खत, कोणाला लिहायचं बरं पत्र. सेंडर्स ऍड्रेस म्हणजे कोणाला लिहायचं पत्र, त्याचा पत्ता नाही लिहायचा इथं, स्वतःचा पत्ता लिहायचा आहे. ओके, पाठवणाऱ्याचा पत्ता. पाठवणाऱ्याचा पत्ता किती ओळीमध्ये लिहिणार आपण, 3 ते 4 ओळीमध्ये. ओके, लक्षात ठेवा. किसको लिखना है खत म्हणले मगाशी मी, याचा अर्थ असा आहे की त्याचा पत्ता लिहू नका इथे, इथे लिहायचा आहे तुम्हाला स्वतःचा पत्ता. ओके, तर हा लिहायचा आहे 4 ओळीमध्ये. मी मागे फॉर्मल लेटर मध्ये पण सांगितले की 4च ओळीमध्ये पत्ता लिहायचा आहे. ओके, सो पहिल्यांदा येणार आहे तुमचं नाव. ओके, त्यानंतर येणार आहे हाऊस नंबर, हाऊस बद्दलची इन्फॉर्मेशन, हाऊस नंबर किंवा नेम. त्याच्यानंतर येणार आहे तुमचा एरिया, तुमचा कॉलनी वगैरे जे असेल ते. आणि त्यानंतर येणार आहे प्लेस. प्लेस म्हणजे काय, ठिकाण. तर हे ठिकाण तुम्हाला लिहायचंय आणि ठिकाणाच्या पुढे तुम्ही पिन कोड लिहू शकता. ओके, आणि त्याच्या खाली येणार आहे डेट. ओके, हे सेंडर्स ऍड्रेस. ह्याच्यानंतर आहे ग्रीटिंग आणि सॅल्युटेशन, म्हणजे अभिवादन करायचंय त्यांना. आईला पत्र लिहायचे, डिअर मदर लिहा. वडिलांना लिहायचं डिअर फादर. अंकलला लिहायचं डिअर अंकल. आंटीला लिहायचं डिअर आंट. आणि जर हे पत्र तुम्हाला लिहायचं असेल तुमच्या मित्रांना, डिअर अजय, डिअर जॉन, डिअर स्मिता, डिअर शीतल, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन करताना तुम्ही कसे आहात, काय लिहायचे, का पत्र लिहिताय, तुमच्या फिलिंग्स ह्या याच्यामध्ये आल्या पाहिजेत. ओके, सो नेक्स्ट वन दॅट इज बॉडी ऑफ द लेटर. बॉडी ऑफ द लेटर हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या बॉडी लेटरचा. ओके, लेटर मध्ये 3 भाग करूया आपण. याच्यामध्ये इंट्रोडक्शन एक, दुसरा आहे बॉडी, मेन बॉडी और पर्पज ऑफ द लेटर, आणि तिसरं आहे कन्क्लुजन. अशा 3 भागामध्ये तुम्हाला ह्याला डिवाइड करायचं आहे. आणि शेवटी क्लोजिंग रिमार्क, कन्क्लुजन. कन्क्लुजन करायचंय बॉडीचं, आणि बॉडीचं कन्क्लुजन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, साइन ऑफ करायचं. साइन ऑफ म्हणजे काय, तुम्हाला तुमची सही करायची, नाव लिहायचंय. युअर्स लव्हिंगली लिहा, तुमचं खाली नाव लिहा. बेस्ट विशेष लिहा, खाली नाव लिहा. लव्ह लिहा, खाली नाव लिहा. सगळ्यात बेस्ट पर्याय आहे युअर्स लव्हिंगली लिहून टाकायचं. ओके, सो चला आता एक क्वेश्चन घेऊया आपण आणि त्या क्वेश्चनला अनुसरून एक पत्र लिहूया. आणि पत्र लिहिल्यानंतर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार आहेत. स्टार्ट. रिसेंटली यू हॅव रिटर्न. ओके, रिटर्न 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 स्पेलिंग मिस्टेक झालं इथं, व्हॉइस टायपिंग मध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, जरा समजून घ्या. इथे रिटर्न नाहीये, RETURNED. ओके, इट्स रिटर्न. ओके, यू हॅव रिटर्न फ्रॉम अ माउंटेन ट्रिप. तुम्ही एका ट्रेकिंगला गेला होता माउंटेनच्या, आणि तिथं जाऊन तुम्ही चांगला अनुभव घेतलाय आणि तो अनुभव तुम्हाला शेअर करायचा. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. इथंच कळतं लेटर कोणाला लिहायचं ते. तुम्हाला लिहायचं हे लेटर तुमच्या मित्राला, आणि मित्राला लेटर लिहिल्यानंतर डिस्कस करायचंय तुम्हाला अबाउट युअर रिसेंट माउंटेन ट्रिप, आणि तुम्हाला सांगायचं तुमची माउंटेन ट्रिप कशी झाली ती. ओके, तर सुरुवात करूया आपण लेटर लिहायला. लेटर लिहित असताना मी तुम्हाला आता सांगितलं 4 ओळीमध्ये पत्ता लिहायचा आहे. ओके, 1 2 3 4 दॅट्स इट. ओके, जास्त कॉम्प्लेक्स नाही, काय नाही. ओके, सो पहिलं तुमचं नाव लिहायचं. नाव लिहिल्यानंतर हाऊसचा नंबर लिहा. ओके, हाऊसचा नंबर लिहा किंवा हाऊसचं नाव लिहा. त्यानंतर तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, स्क्वेअर असेल, चौक असेल, चौकात राहता, चौक लिहा. नगर असेल, नगर लिहा. ओके, माळी नगर, श्याम नगर, आदर्श नगर, आदर्श कॉलनी, दीनदयाळ कॉलनी, जय भीम कॉलनी, कोणतीही असू देत कॉलनी,
किंवा कुरेशी मोहल्ला असं काहीतरी असेल ते लिहा, टिपू सुलतान मोहल्ला असं असेल ते लिहा, जे असेल ते इथे लिहू शकता. त्यानंतर आहे ठिकाण. ओके, प्लेस प्लेस लिहायचे आणि त्याच्या पुढे पिन कोड माहित असेल तर लिहा, 2 अक्षर लिहिले चालतात किंवा 6 अंकी कोणताही टाकून द्या, 1 2 3 4 5 6. ओके, लिहिलं तरी चालेल. ओके, आफ्टर दॅट पुढे येतो बघा डेट. डेट लिहिण्याचा फॉर्मॅट हाच ठेवा शक्यतो. 1 फेब्रुवारी 2025 आज आहे म्हणून आपण 1 फेब्रुवारी 2025 याच पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहे डेट. ओके, सो क्लिअर. ओके, चला आता आपण जाऊया पुढे. पत्ता झाल्यानंतर म्हणजे ऍड्रेस लिहिल्यानंतर, सेंटरचा ऍड्रेस लिहिल्यानंतर अभिवादन करायचंय. अभिवादन म्हणजे काय? तर अभिवादन म्हणजे आपण ज्यांना पत्र लिहितो त्यांना नमस्ते म्हणायचे असं थोडक्यात समजा. अभिवादन करूया. डिअर जॉन, डिअर मदर, डिअर फादर, डिअर अंकल, ज्यांना पत्र लिहायचे ते. आपण लिहितो हे पत्र फ्रेंडला म्हणून इथे लिहिलंय आपण डिअर जॉन. ओके, फार सोपं आहे. ह्याच्या खाली ओळ सोडली, इथं दोघांच्या मध्ये एक ओळ सोडा, त्यानंतर खाली लिहायला सुरू करा. सुरू करत असताना अगोदर करायचंय तुम्हाला इंट्रोडक्शन. आता बघा बॉडी ऑफ द लेटर मध्ये काय करणार आहे तुम्ही. बॉडी ऑफ द लेटर मध्ये तुम्हाला करायचं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही थोडंसं चेंज करून लिहू शकता आणि हेच पाठ करा, हेच लिहा, हेच कॉपी करा, जशाच तसं चालेल. ओके, कोणालाही पत्र लिहा, हेच लिहा. ओके, तुम्हाला वेगळं करायची गरज नाहीये. हे चांगलं पाठ करून टाका आणि हेच लिहून टाका परीक्षेमध्ये. पुन्हा नंतर खाली कन्क्लुजन देतो ते पण तेच लिहा. ओके, पाठ. आय होप दिस लेटर फाइंड्स यू गुड इन हेल्थ अँड स्पिरिट. I am doing well here. Thought writing to you after long time. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला की मी खूप दिवसापासून तुम्हाला पत्र लिहित आहे मी आणि तुम्ही खूप चांगले असाल तिकडे. ओके, आय एम ऑल्सो व्हेरी फाईन बाय द ब्लेस ऑफ गॉड अँड यू. गॉड अँड you and your family. ओके, तुमच्या आशीर्वादाने किंवा तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या फॅमिलीच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने मी फार चांगला आहे असं तुम्ही लिहू शकता. ओके, इट्स ओके. यानंतर पुढचा भाग आहे तो आहे बघा, हे झालं इंट्रोडक्शन. हे काय बरं पुढचा, हे आहे तुमची बॉडी ऑफ द लेटर. ओके, इंट्रोडक्शन, बॉडी ऑफ द लेटर, कन्क्लुजन. हेच लिहायचं कन्क्लुजन मध्ये. फक्त मी बॉडी ऑफ द लेटर सांगतो तुम्हाला, त्या पद्धतीने लिहायचे. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही काय काय गेलं, तुमचा विषय काय. आपण गेलो माउंटेन ट्रिपला. माउंटेन ट्रिप कशी झाली ते इथे लिहायचे. बघा, रिसेंटली आय वेंट अ स्मॉल ट्रिप टू द माउंटेन विथ माय फॅमिली. मी माझ्या फॅमिली सोबत गेलो होतो. द वेदर वॉज व्हेरी परफेक्ट अँड वी हॅड ग्रेट टाइम हायकिंग अँड एक्सप्लोरिंग नेचर. आम्ही तिथे गेलो आणि फार सुंदर वेळ घालवला. अतिशय सुंदर असं आमचा अनुभव आहे. आय ऑल्सो बॉट फ्यू सॉव्हेनियर्स विच आय विल शेअर विथ यू. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय आणि ते तुला मी लवकर शेअर करेन जेव्हा आपण भेटू. इट वॉज अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स मी अँड ग्रेट एन्जॉयमेंट दॅट आय हॅव एन्जॉयड इन माय लाईफ. म्हणजे आतापर्यंत असा अनुभव कधी घेतला नव्हता. असा ट्रेकिंगचा अनुभव मी इथं घेतलेला आहे. आणि इथं बघा हे दुसरा एक पॅरेग्राफ, किमान 2 पॅरेग्राफ 5 ते 7 ओळींचे, 5 ते 8 ओळींचे तुम्ही इथं करा. ओके, हाऊ यू हॅव बीन देअर, आय हाऊज एव्हरीथिंग ॲट युअर एंड. I have been missing our times and I hope that you can catch up soon. We can catch up soon. Let me know you are free so we can plan something. Okay? हे झालं तुम्हाला तुमच्या मित्राविषयी, तुमच्याविषयी मित्राविषयी 2 पॅरेग्राफ झाले. आता कन्क्लुजन करताना तुम्ही हेच पाठ करा, हेच लिहा. ओके, फक्त हे मधले जे 2 पॅरेग्राफ आहेत ते फक्त तुम्हाला क्वेश्चनला अनुसरून लिहायचे आहेत. हे पाठ करून टाका. Convey my best regards to all the family members and lot of love to the little members of our family. Don't worry about me. I am very fine here. Reply me as soon as possible. पाठ करून टाकायचं. कसं पाठ करायचं? Convey my best regards to all the family members and lot of love to the little members of our family. Don't worry about me. I am very fine here. Reply me as soon as possible. Okay, that's it. ओके, आणि शेवटी करायचंय तुम्हाला साइन ऑफ. साइन ऑफ म्हणजे पत्राचा शेवट करायचा आहे. हेच लिहा, जास्त काही भानगडीत पडायचं नाही. हेच लिहून तुम्हाला लेटर पूर्ण करायचं. योर्स लव्हिंगली अलेक्स. ओके, अशा प्रकारे हे लेटर तुम्हाला लिहायचे 5 मार्कासाठी. कुठलीही ग्रॅमॅटिकल मिस्टेक करू नका, तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. हे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश रायटिंग स्किल मधला तो मला कमेंट मध्ये लिहा. आय विल शेअर दॅट व्हिडिओ नेक्स्ट टाइम. Okay, thank you so much.